आता एक नैसर्गिक प्रश्न उभा राहतो. जर कर्ता सापडत नाही तर निर्णय कोण घेतो? कारण आपल्या रोजच्या अनुभवात असं वाटतं, मी ठरवलं, मी निर्णय घेतला, मी हे केलं. मग जर मी कर्ता नाही तर निर्णय कुठून येतात? चला शांतपणे पाहू. आधी अनुभवात काय दिसतं, एखादा निर्णय कसा येतो ते पहा. उदाहरण, तू ठरवतोस चहा घ्यायचा की कॉफी. क्षणभर ऑब्झर्व कर. एक विचार येतो, चहा. लगेच दुसरा, कॉफी. शरीर एका पर्यायाकडे झुकतं, हात हलतो आणि मग मन म्हणतं, मी कॉफी ठरवली. पण प्रश्न इथे आहे, पहिला विचार तू निवडला होता का, की तो अचानक आला? नाही. झुकाव तू तयार केला का, की तो आपोआप झाला? नाही. तरी सुद्धा शेवटी मालकी हक्क येतोच. मी ठरवलं. का? कारण मेंदूला एक सेंटर तयार करायचं असतं, एक मी. नवीन उदाहरण, मोबाईल वापरायचा की झोपायचं? समज, रात्र झाली आहे, तू थकलाय, बेडवर पडला आहेस, मोबाईल हातात आहे. तू ठरवतोस, थोडा वेळ मोबाईल वापरतो. पण खरंच तू आधी ठरवलं होतंस का, आज मी झोपण्याऐवजी मोबाईलच वापरणार? की थकवा मोबाईलची सवय, नोटिफिकेशन्सची ओढ, थोडा रिलॅक्सेशन हवा, या सगळ्यांमधून निर्णय आपोआप आला? निर्णय येण्याआधी काय असतं? कोणताही निर्णय येण्याआधी काही माहिती असते, काही गरज असते, काही सवयी असतात. विचार कसे येतात? एखादा विचार कसा येतो ते पहा. तू ठरवून विचार तयार करतोस का, की विचार अचानक उगवतो? खोल पाहिलं तर दिसतं, विचार आधी येतो. मग त्यानंतर मी विचार केला ही कल्पना येते. निर्णय प्रत्यक्षात कसे घडतात? काही गोष्टी एकत्र काम करत असतात. आठवणी, सवयी, परिस्थिती, शरीराची अवस्था, मनाची प्रवृत्ती, या सगळ्यांमधून प्रतिक्रिया उगवते. कधी एक विचार दिसतो, हे करूया, आणि मग कृती घडते. पण अनेक वेळा कृती आधीच घडते आणि नंतर विचार येतो, मी केलं. मग मी निर्णय घेतला असं का वाटतं? कारण निर्णयानंतर मन एक कथा तयार करतं. ते म्हणतं, हा निर्णय मी घेतला. पण जर नीट पाहिलं तर निर्णय आधी उगवतो. मी केलं ही कथा नंतर येते. एक सोपं उदाहरण. समजा वारा वाहतो, झाडाची फांदी हलते. आता जर फांदी म्हणाली, मी हलायचा निर्णय घेतला, तर ते खरं आहे का? नाही. हलणं घडलं कारण परिस्थिती तयार झाली. तसंच आपल्या निर्णयांमध्येही होतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा नाही की जीवन थांबतं. निर्णय येतात, कृती घडतात, जीवन चालू राहतं. फक्त एक सूक्ष्म बदल दिसतो. कर्त्याची कल्पना सैल होते. अष्टावक्र म्हणतो, कर्म चालू असतात, शरीर बोलतं, मन विचार करतं. पण शुद्ध बोध काही करत नाही. तो फक्त सगळ्याचा आधार आहे. एक वाक्यात सांगितलं तर, निर्णय घडतात, पण निर्णय घेणारा स्वतंत्र कर्ता सापडत नाही. आता एक प्रश्न उभा राहतो. जर कर्ता नाही तर जीवन कोण जगतं? हा प्रश्न ऐकला की मनाला वाटतं, मग सगळं रिकामं होईल का? जीवन थांबेल का? पण शांतपणे पाहिलं तर काहीतरी वेगळंच दिसतं. आधी एक साधं निरीक्षण. शरीर कसं चालतं ते पहा. हृदय धडधडतं, श्वास चालतो, पचन होतं, रक्त फिरतं. हे सगळं कोण निर्णय घेऊन करतं? तू बसून ठरवत नाहीस, आता हृदय धडधडू दे, आता श्वास घेऊ दे. तरीही जीवन चालूच असतं. जरा मोठ्या पातळीवर पहा. पृथ्वी फिरते, झाडं वाढतात, पाऊस पडतो, सूर्य उगवतो. हे सगळं कोण चालवतं? काहीही ठरवण्याची गरज नसते. हे सगळं आपोआप घडतं. आपलं शरीर आणि मनही त्याच जीवनप्रवाहाचा भाग आहेत.
विचार येतात, भावना उठतात, निर्णय घडतात. जीवन स्वतःला या शरीर मनातून व्यक्त करतं. मग मी जीवन जगतो असं का वाटतं? कारण मन एक कथा तयार करतं. ते म्हणतं, मी हे केलं, मी निर्णय घेतला, मी जीवन जगतो. पण खोल पाहिलं तर दिसतं, जीवन आधीच चालू आहे. एक सुंदर उदाहरण. समजा नदी वाहते. तिच्या पाण्यात लाटा उठतात. जर एखादी लाट म्हणाली, मी नदीला पुढे नेत आहे, तर ते खरं आहे का? नाही. नदी स्वतः वाहते. लाट त्या प्रवाहाचा भाग असते. तसंच आपलं जीवन आहे. अष्टावक्र म्हणतो, जीवन चालू असतं. शरीर कृती करतं, मन विचार करतं. पण शुद्ध बोध काही करत नाही. तो फक्त सगळ्याचा आधार असतो. मग खरा बदल काय? जीवन थांबत नाही, कृती थांबत नाही. फक्त एक कल्पना विरघळते. मी जीवनाचा कर्ता आहे. तेव्हा जीवन अजून हलकं वाटतं.